एकदा कामाला लावलं आणि हा बघा आमच्या मैत्रिणी कशा आरामात बसलाय चायवाली वा वा ओ आज आमच्या साहेब घरी आहेत तर साहेबांना पण मी कामाला लावलं. हे बघा मस्त बटाटे. हॅलो नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी प्रीती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मज्जेत ना आणि मज्जेतच राहायला हवं. तर आज घाईघाईमध्ये मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. माझा जो अवतार आहे तो इग्नोर करा, कारण सकाळपासून मला अजिबात वेळ मिळालेला नाहीये. आणि आज आहे आमची किट्टी आणि म्हणून ही धावपळ चाललेली आहे. कारण की आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डेलाच आम्ही किट्टी करतो मोस्टली, कारण मुलंही घरी असतात आणि बरं पडतं तर म्हणून. आणि दुसरं म्हणजे की मला आज मेनू घरी बनवायचा आहे. म्हणजे नेहमी जर तुम्ही बघितले असेल माझे किट्टीचे ब्लॉग तर नेहमी आम्ही बाहेरूनच काही ना काही ऑर्डर करत असतो, मेनू ठरवून घेतो आणि मग बाहेरूनच मागवतो. पण यावेळेला मी विचार केला आहे की मी घरी करणार आहे. म्हटलं चला एकदा तरी आपल्या हातचं काहीतरी खाऊ घालावं. म्हणजे हळदी कुंकू किंवा काय प्रोग्राम असतात तेव्हा तर आपण करतोच, पण किट्टीला मोस्टली असं आम्ही कधी घरी बनवलेलं नाहीये. तर म्हटलं मी यावेळेला ते ठरवलं की मी या किट्टीला घरी बनवणार आहे. किट्टीमध्ये म्हणजे बऱ्याच दिवसानंतर या वर्षामध्ये आता ही दुसऱ्यांदा असेल किट्टी जी आम्ही घरी करतोय. आतापर्यंत किट्टी 2-3 वेळा बाहेरच केलेली आहे, पण मी काही ब्लॉग वगैरे कधी शूट केला नाही. पण आज माझ्या घरी आहे म्हणून मग मी करतेय, कारण मला ते आठवण सेव्ह करून ठेवायची म्हणून. सो चला मग आता मी किचनमध्ये जाते आणि जे राहिलेले कामं आहेत ते सुद्धा. बटाटे मी बॉईल करून ठेवलेले आहेत तर ते मला सोलून ठेवायचे आहेत. आणि अहो घरी आहेत तर म्हटलं चला. अहो मला सकाळपासून विचारतात की तुला काही मदत हवी आहे का, मला सांग म्हणून. ॲक्च्युली असं झालं की महेश सध्या ना एवढं बिझी असतात की त्यांना सॅटर्डे संडेला पण वर्किंग असतं. त्याच्यामुळे मला असं वाटलं की या सॅटर्डेला पण ते घरी राहणार नाहीत आणि म्हणून मी आज किट्टी ठेवली. पण असं झालं की ते मला बोलले की नाही या सॅटर्डेला मी घरी असणार आहे. तर मला प्रश्न पडला आता नेक्स्ट लांबवलं मी तर पुढच्या शनिवारी परत जमणार नाही कोणाचंच. म्हणून मग मी विचार केला. ते म्हणाले जे तू प्लॅन केलेलं आहे तसंच कर, मला काही हे नाही आहे. मी आपलं माझ्या बेडरूममध्ये माझं काम करत राहील, निवांत झोपेल, नाही तर एखादी वेब सिरीज काहीतरी शोधून काढेल ते करेल, किंवा सरळ सोहम पण घरी येतं, दोघी जण आम्ही बाहेर जाऊ. तर तू बिंदास तुझी किट्टी एन्जॉय कर. तर म्हटलं ठीक आहे. आणि ते सकाळपासून मला म्हणतात की तुला काय मदत हवी मला सांग, म्हणून मी करतो. तर आता बटाटे मला सोलायचे, तर त्यांना मी आधीच सांगितलं होतं की मला एवढं सोलून ते छान मॅश करून द्या, एवढी मदत तुम्ही मला करा, म्हणजे बाकीचं मी आवरेल. तर आता त्यांना कामाला लावते आणि मग बाकीचं पटापट आवडते. यावेळेला किट्टीला थीम पण ठेवलेली. यावेळेला मी डिसाईड केलं की थीम पण असणार आहे आणि फक्त गेम्स वगैरेच आम्ही खेळणार आहोत, तर छान एन्जॉय करणार आहोत. तर चला आज घाईघाईमध्येच आहे मी. तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थोड्या वेळानंतर भेटेल. हो मी हे सोलतोय आता, तर मला डिस्टर्ब करू नको. काय सोलताय? बटाटे. आज आमच्या साहेब घरी आहेत तर साहेबांना पण मी कामाला लावलं. हे बघा मस्त बटाटे सोलून देण्याचं काम करताय, म्हणजे काम पटापट होईल का हो. आज माझा संडे वाया गेला म्हणा घरी थांबून. सॅटर्डे आज. हां सॉरी सॅटर्डे, आज संडे नाही आहे. संडे एक दिवस सुट्टी मिळते, तोही तसाच जातो आपला, काय करणार. आणि मी काय करते ते पण मी दाखवते. आत्ताच माझी कामं आटोपलेली आहे. आमच्या दोघांचं जेवण झालं, सोहमचं जेवण अजून बाकी आहे, म्हणजे परत भांडे पडणार आहेत. मी आत्ताच एवढे भांडे आवरले. हे थोडंसं आहे आता किचनमध्ये, कारण मला परत हे सगळं तयार करून रेडी करायचं आहे त्याच्यामुळे. आणि मी काय निवडते तर मी कोथिंबीर निवडते, कारण चटणी बनवायची मला, कोथिंबीर आणि पुदिना. आणि सकाळी सकाळी माझा 1 तास असाच गेलेला आहे, कारण मी बाहेर गेली होती रिलायन्समध्ये. आता पावसाळा सुरू झाला आहे त्याच्यामुळे भाज्या मिळत नाही लवकर. आणि इथे बाजूलाच रिलायन्स आहे, तर तिथे लवकर सकाळी लवकर गेलं तरच कोथिंबीर झालं, पुदिना, अशा पालेभाज्या असतात ना त्या मिळतात, नंतर मिळत नाही. म्हणजे 11 नंतर जरी मी गेली ना तर तिथे मला म्हणजे एकही कोथिंबीरचं पान मिळणार नाही, पानही मिळणार नाही, सगळं संपून गेलेलं असतं. कारण ते लिमिटेड ठेवतात इथे, कारण लोक काय खूप वाया घालतात. म्हणजे एवढीशी कोथिंबीर घेतात, कारण सध्या कोथिंबीर खूप महाग आहे.
खूप म्हणजे खूपच. हे मी कितीची आणली माहिती महेश? आज स्टिकर लावलेलं आहे. 30 रुपयाची कोथिंबीर आणली मी. 30 रुपयाची एवढीशी कोथिंबीर, ती पण हायब्रिड. इकडे आता गेलं ते काय म्हणतात आपलं, काय म्हणतात देसी कोथिंबीर, काय गावराणी कोथिंबीर. आमच्या भाषेत गावराणी कोथिंबीर मिळत नाही, हायब्रिडच मिळते. आणि ती पण लवकर गेले तर मिळते. आणि मला चटणीसाठी ते पाहिजेच होतं, कारण घरात कोथिंबीर नव्हती, संपली कालच. म्हणून मग मी आज सकाळीच गेले. तर तिकडे रिलायन्समध्ये, आणि सकाळी गर्दी असते, रिलायन्समध्ये गेली. त्यानंतर मग बाहेर 1-2 कामं होते, तिकडेही गेली. फुलंही मला आणायची होती. सगळं करता करता माझा 1-1.25 तास असाच गेला सकाळी सकाळी. आणि सकाळची जी वेळ असते ना, तो जो वेळ असतो ना, त्या वेळात भरपूर कामं होतात. आणि तो वेळ जर असा वाया गेला म्हणजे तेवढी कामं आपली पेंडिंग राहतात. सो आता पटापट कामं करते, हे करून घेते. तोपर्यंत महेश तर इकडे मस्त मला मदत करतायत. आणि ते झाल्यानंतर मग बाकीचं सगळं आवरून ठेवते. आणि मग नंतर तयारीला अजून माझा पोछा वगैरे पण बाकी आहे. सगळ्यात शेवटी म्हटलं घराला पोछा लावेल. तर चला आता हे पटापट आटवून घेते. आवाज तर हे करा त्याचा. तर हे बघा, ही आणलेली कोथिंबीर आहे. एवढीच कोथिंबीर ही मला 30 रुपयाला मिळालेली कोथिंबीर आहे. एवढी तर चटणीलाच लागून जाणार आहे. आणि हा पुदिना आणलेला आहे. सो चला मी पटापट ही कोथिंबीर आता निवळते. साहेबचे बटाटे सुद्धा झाले आहेत. आता इथे लगेच मी किचनमध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे. सर्वात पहिलं म्हणजे की ग्रीन चटणी बनवून ठेवते म्हटलं, कारण मला ब्रेड स्लाईसला लावायला सुद्धा हवी होती. आणि मी एकच चटणी बनवली जी ब्रेड स्लाईसला पण लागेल आणि वरतून आपल्याला साईडला खायला सुद्धा कामा येईल. यावेळेला थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी चटणी बनवलेली होती. नेहमी जी चटणी बनवतो, आता पुदिना कोथिंबीरची चटणी सर्वांनाच येते, तर नेहमी कन्सिस्टन्सीसाठी आपण त्यामध्ये डाळ मिक्स करत असतो, डाळ्या ज्या म्हणतात त्या. पण मी यावेळेला ना एक ब्रेड स्लाईस त्यामध्ये ॲड केलेलं होतं. रँडमली एक व्हिडिओ, म्हणजे शेफचा कुठला व्हिडिओ मला आला होता, त्यामध्ये त्यांनी ते ॲड केलं होतं. म्हटलं चला यावेळेला काहीतरी ट्राय करूया, तर ते टाकलं होतं. आणि दही तर असतंच. तर ते चटणी खूप टेस्टी झाली होती. सर्वांनाच चटणी खूप आवडली होती. आणि तीच चटणी मी आधी ब्रेड स्लाईसला लावली, त्यामुळे ते जे काही मी ब्रेड पकोडा बनवला होता त्याची टेस्ट खूप मस्त झाली होती. सर्वांना खूप आवडलं होतं. तर इथे चटणी बनवून झाली आणि सारणसुद्धा माझं रेडी करून झालेलं होतं, जे मला स्टफिंग भरायची होती ती. तर म्हटलं ते थंड होतं तोपर्यंत आता आवरायला सुरुवात करूया. घर आपलं आवरलेलंच असतं, पण जेव्हा कोणी येणार असेल तर त्यावेळेला थोडंसं आणखी आपण आवरायला सुरुवात करतो. जरी मैत्रिणी आहेत, नेहमीच येतात, पण तरीसुद्धा असं वाटतं ना की आपल्या घरी कोणी आलं तर त्यांनासुद्धा छान पॉझिटिव्ह वाटायला पाहिजे, फ्रेश वाटायला हवं. आणि माझं तर असतं, कोणीही माझ्या घरी येणार असतं असं मला समजलं तर माझं असं असतं की जी ती वस्तू ज्याच्या ठिकाणी असायला हवी, छान फ्रेश वाटायला पाहिजे. म्हणजे घरी कोणी येतं त्यांनासुद्धा आणि आपल्याला स्वतःलासुद्धा. तर ते मी सगळं आवरून घेतलं. पोछा राहिलेला होता, पोछाही लावून घेतला. आणि परत मग हे सारण जे थंड झालं होतं, तर म्हटलं हे स्टफिंग करून रेडी करून ठेवूया. मी सगळं काही रेडी करून ठेवलेलं होतं. पुढे आता तुम्ही बघा, मी जे तयारी केलेली ती दाखवते तुम्हाला. आणि आत्ता माझी हालत बघा काय झालेली आहे. किचनमध्ये केव्हाचं मी काम करते, पूर्ण ओली झाली मी घामाने. थोड्या वेळ, आता वाजलेले आहेत 3ला पण वेळ आहे, अजून 2:45 झालेले आहेत. तर अजून 1 तास आहे माझ्याकडे. तोपर्यंत मी थोडं 10 मिनटं आता मस्त AC मध्ये बसणार आहे, कारण आता खूप थकली मी. आणि त्यानंतर आता सगळं प्रिपेरेशन झालेलं आहे, सगळं रेडी आहे. फक्त आल्यानंतर गरमागरम मी मस्त पकोडे इकडे तळणार, ब्रेड पकोडा, आणि मस्त सर्व करणार आहे. म्हणजे चटणी रेडी आहे, फक्त तळण्याचं काम आहे, तेही सगळं मी दाखवते तुम्हाला. सगळं प्रिपेअर केलेलं आहे, म्हणजे गरमागरम खायला जी मजा येते. आणि बघते ते झाल्यानंतर मग जर चहासाठी सगळे रेडी असतील तर मग नंतर मी चहासुद्धा बनवणार आहे. आणि कोल्ड्रिंक वगैरे नेहमी आहे माझ्या घरात. ते कोल्ड्रिंक आणलं ना की ते पडून राहतं आणि नंतर कोणी पित नाही. माझ्या घरात कोल्ड्रिंक वगैरे असं आम्ही खूप रेअर कधीतरी असतं, जेव्हा पिझ्झा वगैरे असेल ना त्यावेळेला तेही छोटी बॉटल आणतो. म्हणजे 1 टाईम ते छोट्या येतात ना, तेवढं पिलं की संपवलं. म्हणून यावेळेला म्हटलं नको कोल्ड्रिंक वगैरे नाही, कारण त्यावेळेला चहाची वेळ झालेली असते. तर चहा म्हटलं तर मग सर्वांना चहा देणार. तर चला आता मी दाखवते तुम्हाला की काय काय प्रिपेअर केलं आहे मी. सगळं किचन मी छान स्वच्छ केलेलं आहे. जे काही तुम्हाला दिसतंय फक्त ते मला आता प्रिपेअर करायचं आहे. बघा पूर्ण आवरलेलं आहे, घरसुद्धा मी पूर्ण आवरलं. तर चला आता इकडे दाखवते. इकडे भांडे वगैरे सगळं ठेवून दिले. आता इथे मी हे अशा पद्धतीने ब्रेड असं रेडी करून ठेवलेले आहेत.
जे की तुम्ही मला बघितलं. असं कट करून ठेवलं, म्हणजे हे स्टफिंग करून त्यामध्ये असं भरून ठेवलं, म्हणजे फक्त तळायचं काम राहील. इथे चटणी रेडी केलेली आहे, इथे सुद्धा एक एक्स्ट्रा बनवून ठेवलेले आहेत. आणि एवढे मी फक्त बनवले आणि लागलं आणखी तर मग वेळेवरती मी बनवणार आहे. इथे मी हे सारण तयार करून ठेवलं. हे सुद्धा सध्याचं मी एवढं केलं, याच्यामध्ये मी मीठ नाही टाकलेलं आहे, फक्त घट्टसर असं भिजवून ठेवलं, म्हणजे जेव्हा मी हे तळायला घेणार त्याच वेळेला मी याला मीठ टाकणार आणि थोडं कन्सिस्टन्सी याची व्यवस्थित करून घेणार, म्हणजे रणी करून घेणार थोडं. आणि वाटलं नंतर तर आणखी पीठ वगैरे मी ॲड करणार. सो त्यानंतर इथे कढईमध्ये तळायला तेल वगैरे पण मी काढून ऑलरेडी सगळं रेडी करून ठेवलेलं आहे इथे. त्याच्यानंतर तिकडे प्लेट्स वगैरे सुद्धा मी काढून ठेवलेलं आहे, प्लेट्स ग्लास वगैरे सगळं. म्हणून हा टेबल इथे ठेवला, म्हणजे इथे ठेवायला बरं, ग्लास वगैरे पाणी जे काही असेल ते इथे ठेवेल. आणि तो टेबल काढला म्हणून मग इकडे जरा मोकळं झालेलं आहे छान. आता तिथे मी चेअर्स लावणार आहे, म्हणजे 2 चेअर तिकडे, 1 चेअर इकडे, आणि खाली मस्त मी मॅट टाकणार आहे. म्हणजे खाताना खाली बसूनच खातो आम्ही, आणि लहान मुलं असतात तर ते खालीच बसतो, म्हणून मग खाली इथे मॅट टाकणार. तर अशी माझी सगळी आता तयारी झालेली आहे. रेडी सगळे? हिंदी मराठी सांगते, त्याच्यावरून इंग्लिश मधून ते ब्रँड नेम ओळखायचे. पहिला रोना, आन्सर याच्यावर लिहून देते मी. नोट करून ठेवते. जो पहिले सांगेल, मी ज्याला बघेल की जो पहिले बोलणार मी त्याचं नाव लिहिणार, त्याचे जास्त काउंटिंग राहणार आहे. त्याला नंतर उद्या परवा चला नेक्स्ट. बनाओ मेरी यात्रा. पास आओ. पास आओ. पास आओ. पास आओ. नेक्स्ट है जंगली पत्थर. जंगली पत्थर. नेक्स्ट गरम तारा. आता इथे काही गेम्स आम्ही खेळलो, भरपूर अशा रील्ससुद्धा शूट केल्या. तर सगळं काही व्हिडिओमध्ये ॲड करता येत नाही, कारण त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होतो. तर मी ज्या काही रील्स शूट केलेला म्हणजे जे गेम्स आम्ही खेळलो होतो ना, ते सगळे मी शॉर्ट व्हिडिओ म्हणून अपलोड केलेले आहे. म्हणजे तुम्ही हा ब्लॉग बघत असणार तोपर्यंत 2 ते 3 रील ऑलरेडी शॉर्ट्स व्हिडिओ, म्हणजे रील यासाठी म्हणते कारण इंस्टाग्रामवर सुद्धा मी त्या शेअर करते. तर तिकडे सुद्धा नक्कीच मला फॉलो करा. आणि ते मी अपलोड केलेला आहे. फक्त हा एक गेम आम्ही खेळलो होतो, तो मी थोडासा यामध्ये ॲड केलेला आहे. त्यानंतर आणखी एक गेम खेळलो होतो, पण त्याचीसुद्धा मी म्हणजे त्याचासुद्धा मी शॉर्ट व्हिडिओज अपलोड करणार आहे. तर तो सुद्धा लवकरच तुम्हाला बघायला मिळेल. आणि यावेळेला खूप मस्ती आणि मजा केली आम्ही, खूप म्हणजे खूप. यावेळेला हाऊजी वगैरे असं काही आम्ही खेळलेलं नाही, असेच गेम ठेवले होते फन ॲक्टिव्हिटी म्हणून. तर चला इथे आता गेम खेळून झालेला, आता पुढची मजा बघा आमची. आमची मस्ती मजा सुरू आहे. देवश्रीने कसं केलं होतं? देवश्री कसं केलं होतं? करून दाखव. मस्तीखोर हा मेंबर. हिला रील शूट करायचं, हिला रील शूट करायचं नाहीये, मस्ती चाललेली आहे. आम्हाला ऍक्शन आता इथे सर्व गेम्स वगैरे खेळून झाले, आमचे शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा बनवून झाले. तर आता खायची तयारी होती. तर मी जसं म्हटलं की सगळं प्रिपेअर करून ठेवलेलं होतं, तर मी म्हटलं मी गरमागरम काढते आणि तुम्हाला सर्वांना सर्व करते. पण मैत्रिणी बघा अशा असतात. तर इथे मोनाली आणि पूजा या दोघीजणी किचनमध्ये आल्या होत्या, सगळ्याच आल्या होत्या, पण सगळ्यांचं तर काही काम नाही आहे म्हणून या दोघी इथे थांबल्या. एकीने पटापट डीप करून दिला आणि एकीने तळायला घेतला. आणि त्यांनी मला सांगितलं की तू तोपर्यंत सर्वांना सर्व कर, आम्ही पटापट काढून देतो. आणि मग सगळ्यात शेवटी आम्ही खाल्लं आणि सर्वांना खूप 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 आवडले होते. पुढे तुम्ही बघणारच आहात.
तर इथे ब्रेड पकोडा वगैरे मस्त रेडी झालेले होते, एक एक करून रेडी होत होता आणि तसं मी सगळ्या प्लेट ज्या आहेत त्या सर्व करत होते. दोघींना कामाला लावून दिले, मोनाली आणि इकडे मोनाली. कशी मैत्रिणी म्हणे, मैत्रिणीच्या घरी किट्टी आहे आणि दोघी मैत्रिणीला कामाला लावले. आणि हा बघा आमच्या मैत्रिणी कशा आरामात बसलाय, कोणीच येत नाही मदत करायला, आम्हाला कोणीच येत नाही. कसे झाले ते सांगा. एकदम सुपर, मस्त मस्त एकदम. तिखट, मीठ, बाकी चटणी चटणी सगळं व्यवस्थित एकदम मस्त एक नंबर. मिरची मिरची कशी मिरची चला सगळ्यांना आवडलं ना. बच्चा पार्टी कसं वाटलं ब्रेड पकोडा, आवडलं ना. हमारे को बोला आंटी मैंने, क्या बोला क्या बोला, चाय वाली आपने को नहीं उधर, चाय वाली आंटी चाय वाली आंटी आई है, आंटी चाय बनाई. आंटी को पातीले से चाय पिलाने का बोलती है ये. ज्योती नाश्ता झाला मस्त आणि आता चहा, ज्योतीचा हातचा चहा प्यायचा होता सगळ्यांना मस्त. चहा बनवते आज माझ्या किचन मध्ये, मी सोडून बाकी सगळे दिसताय. आता लोक पण मला म्हणतील की कशी कामं करून घेते मैत्रिणीकडून. बघ आणि ज्योती कामासाठीच मी घरी बसली ठेवली आहे बघा. बघ ये किटी अशा घरी इसलिए ताकि ये हम लोगों को एक्सप्लॉइट कर सके और हम लोगों से खाता बना सके. म्हणजे पुढच्या वेळेस यांच्या घरी गेलं की सांगायचं मला चहा पाहिजे. आता ज्योतीकडे गेले की सांगायचं ज्योती चहा पाहिजे. चहा स्पेशालिस्ट स्पेशलिस्ट ती म्हणते मला चायवाली ती पारा चेहरा पण दाखवत नाही. अरे देवा बिचारी मैं तो फिर से तो गई. ये बहुत जोड़ है मौसी.